नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुमचा खूप आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, श्रावणाचा अखेरचा दिवस दर्श किंवा पिठोरी अमावस्या म्हणून ओळखला जातो. हा दिवस जसा बैलपोळा म्हणून साजरा केला जातो तसाच मातृदिन म्हणूनही साजरा केला जातो. आईच्या ऋणांची जाणीव ठेवण्याचा आणि मोठी परंपरा असलेला हा दिवस आहे. याच दिवशी तुम्हाला दर्श पिठोरी अमावस्येला आईने मुलांसाठी 64 योगिनींची पूजा कशी करावी, पूजा मांडण्याची संपूर्ण माहिती सांगणार आहे. तसंच या अमावस्येला ग्रहदोष, पितृदोष, वास्तुदोष यासाठी 5 कणकेचे दिवे लावायचे आहेत. मुलांच्या प्रगतीसाठी कोणते उपाय करावेत, या पिठोरी अमावस्येला मासिक धर्म असेल, सुतक असेल, गर्भवती महिलांनी या दिवशी सेवा कशी करावी, तसंच या दिवसाची संपूर्ण माहिती म्हणजे काय करावं आणि काय टाळावं या व्हिडिओमध्ये आज शेअर करणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता सगळ्यात आधी आपण बघूया की अमावस्या कधी लागणार आहे. तर अमावस्या ही 22 तारखेला म्हणजे शुक्रवारी सकाळी 11:56 लागणार आहे आणि शनिवारी म्हणजे 23 तारखेला सकाळी 11:37 संपणार आहे. थोडक्यात काय 2 दिवस अमावस्या असणार आहे. कारण शुक्रवारी जरी ती सकाळी 12च्या दरम्यान जरी लागणार असली तरीसुद्धा शनिवारी ती 11:37 संपणार आहे. म्हणजेच काय, उदय तिथीनुसार आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा सूर्य तो सण बघतो किंवा अमावस्या असो नाहीतर पौर्णिमा असो, जेव्हा सूर्यनारायण ती तिथी बघतो तेव्हा ती धरली जाते. थोडक्यात काय, शनिवारी आणि शुक्रवारी हे 2 दिवस अमावस्या असणार आहे. आता पिठोरी अमावस्येच्या दरम्यान आपल्याला 64 योगिनींचं पूजन कधी करायचं याबद्दल माहिती देणार आहे. बघा, आता ही पूजा जी आहे ना ती तुम्ही अगदी शुक्रवारी जरी केली आणि शनिवारी जरी केली तरीसुद्धा चालेल. म्हणजे खरं तर अमावस्येच्या दरम्यान ही करायची असते. मग तुम्ही शुक्रवारी 12 वाजल्याच्या नंतर याची पूजा केली तरी चालेल आणि मुलांचं जे औक्षण आहे तर ते शुक्रवारी करण्याचा प्रयत्न करा. पण काही कारणांमुळं जर तुम्हाला शुक्रवारी शक्य नसेल तर तुम्ही शनिवारी सकाळीसुद्धा ही पूजा करू शकता. अगदी शनिवारी संध्याकाळी पण करू शकता. पण कसं होतं ना की अमावस्येच्या कालावधीमध्ये ही पूजा केली तर चांगलं असतं. पण आता जी सूर्याने जरी पाहिली आहे पण ती शनिवारी सकाळी 11:37 संपणार आहे. म्हणून बाकी जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता. अमावस्येचं महत्त्व आधी समजून घ्यायला हवं. खरं तर प्रत्येक अमावस्या खास असते. म्हणूनच अमावस्याच्या दिवशी काही गोष्टी कराव्या, काही गोष्टी करू नये असं सांगितलं जातं. आता आधी लक्षात घ्या की अमावस्येला इतकं महत्त्व का आहे. अमावस्या पौर्णिमेला इतकं महत्त्व असण्याचं कारण हे आहे की चंद्राचा परिणाम हा पाण्यावर होत असतो. चंद्र मानवी मनाचा कारक आहे. चंद्रामुळे समुद्राला भरती आणि ओहोटी येत असते आणि मानवी शरीरात 70% पाणीच आहे. मग चंद्राचा परिणाम मानवी शरीरावर होणार नाही का? हे अगदी साधं गणित आहे. इतकंच नाही तर अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून काही गोष्टी करा, काही गोष्टी करू नका असं आपल्या घरातील लोकंसुद्धा आपल्याला सांगत असतात. ज्येष्ठ व्यक्ती सांगत असतात. म्हणजेच अमावस्याला विशेष महत्त्व आहे. पण आता जी पिठोरी अमावस्या आहे तिचंसुद्धा एक वेगळं महत्त्व आहे. श्रावणाच्या शेवटच्या दिवशी येणारी अमावस्या मातृदिन म्हणून ओळखली जाते. आईच्या ऋणांची जाणीव ठेवण्याची मोठी परंपरा असलेला हा दिवस आहे. पिठोरी अमावस्येच्या दिवशी 64 योगिनींची पूजा केली जाते. तर आता ज्या महिलांना पिठोरी अमावस्येचं व्रत करायचं आहे त्यांच्यासाठी पूजाविधी जाणून घेऊया. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावं, घर आणि पूजास्थान स्वच्छ करावं. पूजेसाठी पिठापासून बनवलेले पदार्थ ज्यामध्ये पुरणपोळी असेल, पिठाचे लाडू असतील, खीर असेल, कोणतेही पदार्थ तयार करावे. पूजास्थानावर माता पार्वती, श्री गणेश आणि 64 योगिनींची मूर्ती किंवा चित्राची स्थापना करावी. गंध, फुलं, हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दिवा आणि नैवेद्य अर्पण करावा. पिठोरी अमावस्येच्या कथा ऐकावी किंवा वाचावी. ही कथा मुलांच्या संरक्षणासाठी माता पार्वतीने केलेल्या तपस्येशी संबंधित आहे असं सांगितलं जातं. यावेळी आपण ओम गणपते नमः, उमा माहेश्वराय नमः यासारखे मंत्र 108 वेळा जपावे. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीने मुख्यतः आईने पूर्ण दिवस उपवास करावा किंवा फलाहार घ्यावा. मनात सकारात्मक विचार ठेवावे आणि मुलांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. पूजा पूर्ण झाल्यावर नैवेद्याचं वाटप करावं. आता 64 योगिनीचं व्रत का करावं व पूजा मांडणी कशी करावी ते पाहूया. पिठोरी अमावस्येला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी 64 योगिनींची पूजा करायची असते. आता हे 64 योगिनी काय आहेत तर बघा, 64 कलागुणांनी प्रारंगत असा माझा मुलगा किंवा माझी मुलगी व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या मुलीला घरकाम पण आलं पाहिजे, तिला शिक्षण पण आलं पाहिजे, अजून तिला ॲक्टिव्हिटीसुद्धा आल्या पाहिजेत. म्हणून आपण अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा
खूप जास्त ॲक्टिव्हिटी त्यांना देत असतो, की जेणेकरून प्रत्येक क्षेत्रामध्ये माझ्या मुलांनी माझ्या मुलींनी अग्रगण्य स्थान मिळावं असं प्रत्येकीला वाटत असतं. म्हणूनच 64 कला त्यांच्यामध्ये अंगीकारल्या पाहिजेत, किंबहुना आपल्यामध्ये पण असाव्यात. म्हणून सुद्धा आपण 64 योगिनींची पूजा करायची असते आणि अगदी हा दिवस वर्षातून फक्त एकदाच येतो. तर आता 64 योगिनी फोटो हा तुम्ही प्रिंट काढा किंवा मी शेवटी दाखवणार आहे त्याची तुम्हाला पूजा करायची आहे. 64 योगिनीचा फोटो नाही भेटला तर तुम्ही मी शेवटी सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही एका पांढऱ्या कागदावरती 64 योगिनी काढून त्यांची पूजा करावी. या योगिनींचं चित्र तुम्ही लाल पेनानं काढा किंवा कुठल्याही पेनानं किंवा स्केच पेननं सुद्धा तुम्ही काढू शकता. आता ही पूजा कशी करायची बघा. एक पाट घ्या, त्यावरती लाल वस्त्र अंथरा, त्याच्यावरती हा फोटो तुम्ही लावून ठेवू शकता. नंतर प्रत्येक योगिनीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करावी आणि दुर्वांची माळ असेल तर ती अर्पण करू शकता, नाही तर आघाड्याची माळ अर्पण करू शकता, कापसाचं वस्त्र अर्पण करू शकता. जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्या 64 योगिनींना अर्पण करायचं आहे. नंतर आपल्याला अगदी दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. फुटाणे असतील तर त्याचा नैवेद्य दाखवायचा. तुम्ही पिठाचे नैवेद्य करू शकता, म्हणजेच बेसन पिठाचे लाडू, बेसन बर्फी असे अनेक वेगळे पदार्थसुद्धा तुम्ही करू शकता. आणि जेव्हा तुम्ही 64 योगिनींची आरती करता तेव्हा ओवाळता त्याच्याबरोबर अगदी त्याचं ओवाळून झाल्यानंतर लगेच आपल्या मुलांचं औक्षण करावं. म्हणून सांगते, ही मांडणी तुम्ही अगदी संध्याकाळी केली तरी चालेल, कारण सकाळी मुलं शाळेत जातात. अगदी रात्री जरी म्हणजे 8-9 वाजतासुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता. शुक्रवार सांगते मी आणि शनिवारी करायची असेल तर अगदी लवकर 7, 8, 9 ते 10च्या पर्यंत करा. पण ज्यांना नाही शक्य होत त्यांनी शनिवारी 12 नंतर केली तरीसुद्धा चालेल. जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की लवकर जर ही पूजा केली अमावस्येच्या कालावधीमध्ये तर अतिउत्तम. मग तुम्ही शुक्रवार 12 नंतर करू शकता किंवा शनिवारी 12च्या आधी सकाळी तुम्ही करू शकता. दिवसभरात जसं जमेल, जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही ही पूजा करू शकता. जर बाळ लहान असेल तर त्याला मांडीवर घेऊन तुम्ही ही पूजा करू शकता. जर मोठा आहे तर त्याच्या हाताने पूजा करा. म्हणजेच काय, त्यांनाही मातेचं त्यांनाही सांगा की हळद कुंकू अक्षदा अर्पण करा, प्रत्येकीला फूल अर्पण करा. प्रत्येकीला जर फूल अर्पण करणं शक्य नसेल तर सगळ्यांच्या प्रती एकच फूल अर्पण करावं. दर्शन घ्यावं, प्रार्थना करावी की माझ्यामध्ये सुद्धा तुमच्यासारखे 64 कलागुणांनी माझा मुलगा किंवा मी स्वतः होऊ दे आणि माझ्यावर तुमची सदैव कृपा राहू दे, अशी प्रार्थना करायची आहे. आणि आईने मुलांचं किंवा मुलींचं औक्षण करावं. आता औक्षण करत असताना मुलगी असेल तर डोक्यावर ओढणी घ्या, मुलगा असेल तर टोपी घ्या, खाली आसन घ्या, त्याच्यावर बसून औक्षण करा. अर्थात आपण देवाला तुपाचा दिवा अर्पण करतो आणि जेव्हा मनुष्याला औक्षण करत असतो तेव्हा मात्र तेलाचा दिवा आपण घेतो. मग अशा वेळेस काय करायचं? मग अशा वेळेस 64 योगिनींना सुद्धा तेलाच्या दिव्याने ओवाळायचं. तुपाचा दिवा तुम्ही लावा, पण त्याआधी त्याचं औक्षण करायचं आणि त्याच ताटाने आपल्या मुलांचं पण औक्षण करायचं. औक्षण करत असताना पूर्व पश्चिम या पद्धतीने आपल्याला दोघांचं तोंड म्हणजे आईचं किंवा मुलाचं असावं. आता आईनंच करावं का? तर आजी करू शकते, वडील करू शकतात. आईला जर मासिक धर्म असेल तर तिनं आपल्या मोठ्या मुलांकडून करून घ्यावं किंवा मिस्टरांना सांगावं. सासूबाई, घरात जे कोणी मंडळी असतील त्यांनी केलं तरी चालेल. अर्थात मासिक पाळी, सुतक, विटाळ असेल तर पूजा नाही करता येणार आणि प्रेग्नेंट असाल तर ही सेवा तुम्ही निश्चितच करू शकता. पण जरा काही अडचण असेल तर नाही करता येणार. आता ही पूजा करून झाल्यावर ते जे काही आपण 64 योगिनीचं चित्र केलेलं आहे, जर ते लॅमिनेशन असेल तर ते ठेवून द्यावं आणि जर ते नसेल तर काय करायचं बघा. मग ते दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्या झाल्यावर रविवारी जे काही चित्र आपण लावलं आहे 64 योगिनींचं ते छानपैकी काढावं आणि ते तुम्हाला विसर्जन करायचं आहे. आता अर्थात वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करा. एखाद्या झाडाखाली देखील पुरू शकता किंवा कुंडीत देखील पुरू शकता. कागद फोल्ड करायचा, आपल्या कुंडीमध्ये तुम्ही हा कागद पुरू शकता. तुम्हाला 64 योगिनींची पूजा करायची आहे. आता ताई, माझा मुलगा बाहेर असतो, मग काय करायचं? किंवा माझी मुलगी बाहेर आहे शिकण्यासाठी, मग काय करायचं? तर बघा, जरी ती बाहेर असेल तर तिला प्रार्थना म्हणजे आपल्याला 64 योगिनींना प्रार्थना करायची आहे. तुम्ही फक्त पूजा करा, प्रार्थना करा की माझ्या मुलाला सुद्धा 64 गुणांनी ते सुद्धा युक्त होऊ दे, अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि त्यांच्यावर तुमची कृपा राहू दे. असं ज्या दिशेने तुमची मुलगी आहे, मुलगा आहे त्या दिशेने औक्षण करायचं आणि थोड्याशा अक्षदा अशा टाकायच्या आहेत की जेणेकरून त्यांचंसुद्धा औक्षण होईल. किंवा फक्त सेवा करा. याच पद्धतीने आपल्याला पिठोरी अमावस्येच्या दिवशी आईने मुलासाठी सेवा करायची आहे. त्याला कुठले मंत्र, स्तोत्र काही नाही, फक्त प्रार्थना आणि पूजा करायची आहे.
पिठोरी अमावस्येच्या दिवशी कोणता उपाय तुम्हाला करायचा आहे बघा. तुमच्या घरात सुख समृद्धी यावी यासाठी 5 दिवे. आता पिठोरी अमावस्येचं व्रत तुमच्या घरात कोणी करत नसेल तर काही हरकत नाही, पण कमीत कमी तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांच्या प्रगतीसाठी, घरातल्यांच्या प्रगतीसाठी, तसंच पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष हे सगळे दोष दूर व्हावे म्हणून पिठोरी अमावस्येच्या दिवशी घरामध्ये 5 दिवे लावायचे कणकेच्या पिठाचे. कणकेचे हे 5 दिवे तयार करायचे. त्यातला एक दिवा तुम्ही तुमच्या देवघराजवळ ठेवा, एक दिवा तुम्ही तुमच्या घरात जी तुळस असेल त्या तुळशीजवळ ठेवा, एक दिवा तुम्हाला घराच्या प्रवेशद्वारामध्ये ठेवायचा आहे आणि एक दिवा दक्षिण दिशेला ठेवायचा आहे पितरांसाठी, आणि एक दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवायचा आहे. ईशान्य कोपरा म्हणजे पूर्व आणि उत्तर यांच्यामधला कोपरा. अतिशय साधा सोपा उपाय आहे. पिठोरी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला कुठलंही व्रत करायला जमणार नसेल किंवा काहीही करायला जमणार नसेल तरी हे 5 दिवे मात्र तुम्ही नक्कीच ठेवू शकता. आपल्याला माहीत नसतं की आपल्या आयुष्यात अडचणी कशामुळे येतात. कधी पितृदोष, कधी ग्रहदोष, तर कधी कारणीभूत असतात वास्तुदोष. अशा सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात, पण नीटच आपल्याला मात्र त्याबद्दल माहीत नसतं. पण जेव्हा असे छोटे छोटे उपाय करतो ना आपण, तेव्हा आपल्याला माहीत नसलेले हे दोषसुद्धा दूर होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीच प्रगती होते. तसंच श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. ज्याची मुलं जगत नाहीत अशा स्त्रिया देखील पिठोरीचं व्रत खास करून करतात. श्रावण अमावस्येच्या दिवशी दिवसभर उपवास करावा, संध्याकाळी स्नान करून योगिनींची पूजा करावी. या व्रतात नैवेद्यासाठी पिठाचे सर्व पदार्थ ठेवतात आणि त्यावरून या तिथीला पिठोरी अमावस्या असं नाव पडलं असावं. पूर्वी घराघरात पिठोरी अमावस्येची पूजा करत असत. पिठोरी अमावस्येचे दुसरं नाव मातृदिन आहे. वंशवृद्धीसाठी ही पूजा केली जाते. पूर्णावरणाचा महानैवेद्यसुद्धा केला जातो. या दिवसाचा आणखीन एक विशिष्ट म्हणजे मातृदिन. फार पूर्वीपासून हा दिवस मातृदिन म्हणूनही पाळला जातो. शिवाय अमावस्या असल्याने पितरांचं तर्पण करणं शुभ मानलं जातं. यासाठी आपण तीळ, कुश आणि पिंडदान अर्पण करावं. हे करणं शक्य नसेल तर पाण्याच्या ठिकाणी म्हणजे संध्याकाळी किचनवर माठाच्या ठिकाणी तेलाचा दिवा लावावा. तर्पण करणं शक्य नसेल तर पाण्यामध्ये काळे तीळ टाकून दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या नावानं अर्घ्य द्यावं. जसे आपण सूर्याला देतो तसं आपण अर्घ्य द्यावं. या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी कोणते खास उपाय करावेत तर बघा, मुलांच्या नावानं माता पार्वती आणि भगवान गणेशांची पूजा करावी. मुलांच्या जन्मतारखेनुसार त्यांच्या नावाचे अक्षर लिहून त्यावर हळदी कुंकू व्हावं आणि पूजेत ठेवावं. मुलांना संकटांपासून वाचवण्यासाठी ओम नमः शिवाय किंवा ओम गंग गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. आपण पिठापासून बनवलेले लाडू किंवा खीर मुलांना त्यांच्या नावाने मंदिरात दान करावी मुलांच्या हातून. यामुळे मुलांचं आरोग्य आणि सुख वाढतं. एवढंच नाही तर मुलांच्या डोक्यावरून 7 वेळा काळे तीळ फिरवून ते पाण्यात टाकावे किंवा अग्नीत जाळावे. यामुळं नकारात्मक ऊर्जा आणि नजरदोष दूर होतं. अमावस्या असल्यामुळं या गोष्टी तुम्ही नक्की करा. तसंच या दिवशी आपण मुलांना रुद्राक्षाची माळ किंवा तुळशीच्या मण्यांचा हार घालणं शुभ मानलं जातं. यामुळं त्यांच्यावर येणारं संकटही टळतं आणि यासाठी रुद्राक्ष किंवा तुळशीची माळ पिठोरी अमावस्येच्या दिवशी पूजेत ठेवून मंत्र जप करावा आणि नंतर ती मुलांना घालायला द्यावी. मुलांच्या नावाने दूध आणि साखर मंदिरात दान करावी. यामुळे हे मुलांचं मन शांत राहतं आणि त्यांना बुद्धी प्राप्त होऊन चांगली स्मरणशक्तीही प्राप्त होत असते. तर अशा प्रकारे आपण या दिवशी मुलांच्या वयानुसार त्यांच्या नावानं नवीन वस्त्र, ज्यामध्ये बघा पांढरं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्ही मंदिरात किंवा गरजू व्यक्तींना दान करू शकता. यामुळे सुद्धा तुमच्या मुलांचं आयुष्य वाढतं. याशिवाय या दिवशी मुलांच्या संरक्षणासाठी हनुमान चालिसाचे 11 वेळा पठण करावं. यामुळेही मुलांना भय आणि संकटांपासून रक्षण मिळतं. हनुमान चालिसेच्या पठणानंतर मुलांच्या डोक्यावरून हात ठेवून त्यांच्या कल्याणासाठी हनुमानांना प्रार्थना करावी. याही व्यतिरिक्त या दिवशी रात्री मुलांच्या उशाखाली एक लहानसा तांब्याचा तुकडा किंवा सुपारी ठेवावी. सकाळी ती सुपारी किंवा तांब्याचा तुकडा पाण्यात टाकावा. यामुळे मुलांचे नजरदोष आणि भय यापासून दूर राहतात. हे साधे सोपे उपाय जे आहेत ते प्रत्येक आईने पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांसाठी करावेत. यामुळे त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होऊन सर्व संकटांपासून रक्षण मिळण्यास मदत होते. तर मैत्रिणींनो, ही होती पिठोरी अमावस्ये संदर्भात माहिती. हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला असेल, ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.